नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये 133 जागा निघलेल्या आहेत या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडून। या ठिकाणी बघा जागा ज्या आहेत तुम्ही स्टेट वाईज घेत असाल किंवा या ठिकाणी सेंट्रल वाईज, तर या ठिकाणी जागा खूप कमी निघत आहेत आणि ज्या निघत आहेत त्याच्यामध्ये जर ते एलिजिबल असतील किंवा क्रायटेरिया बसत असेल तर विद्यार्थ्यांनी नक्की याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करावा अशी इच्छा आहे। यामध्ये बघा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करून घ्या। चला तर स्टार्ट करूया। यामध्ये बघा डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे। याच्यामध्ये बघा कॉन्स्टेबल पोस्ट आहे या ठिकाणी, पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल जनरल ड्युटी अंडर स्पोर्ट कोटा। तर ह्या जागा ज्या आहेत त्या स्पोर्ट कोट्यामधून आहेत या ठिकाणी, लक्षात घ्या। आपण सर्व माहिती व्यवस्थित बघणार शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये इलिजिबल आहेत मेल आणि फिमेल दोन्ही पण। पोस्ट बघा कोणती आहे, कॉन्स्टेबल आहे जनरल ड्युटी अंडर स्पोर्ट कोटा, स्पोर्ट कोट्यातून आहे या ठिकाणी ग्रुप सी मध्ये। या ठिकाणी खाली बघा फॉर्म कशा प्रकारे ऑनलाईन ऍप्लिकेशन मोड आहे याच्यामध्ये। मार्च या ठिकाणी 4 मार्च 2025 या ठिकाणी बघा 4/3/2025 ला या ठिकाणी फॉर्म सुरू झालाय आणि क्लोज होणार आहे या ठिकाणी 2 एप्रिल 2025 ला, लक्षात घ्या, रात्री 12 पर्यंत। त्यानंतर बघा या ठिकाणी बघूया आता डिटेल्स, व्हॅकन्सीज कोणते कोणते दिलेले आहेत आपण बघणार आहोत। यामध्ये बघा डिसिप्लिन दिलेली आहे, इव्हेंट दिलाय, जेंडर दिलाय आणि टोटल जागा दिलेल्या आहेत त्याच्यासमोर। फर्स्ट जे आहे ॲथलेटिक्स साठी आहे। यामध्ये बघा वेगवेगळे इव्हेंट दिलेले आहेत। 100 मीटर साठी या ठिकाणी मेल फिमेलला एक एक जागा आहे, 2 जागा आहेत। 400 मीटर रेस असेल तर 2 जागा आहेत। 400 मीटर हर्डल असेल तर 2 जागा आहेत। 800 मीटर रेस असेल तर 2 जागा आहेत आणि 1500 मीटरची रेस असेल तर फिमेल मध्ये एक जागा आहे। 5000 मीटरची रेस असेल तर फिमेल मध्ये एक जागा आहे आणि 10000 मीटरची रेस असेल तर या ठिकाणी 2 मेलला आणि 3 फिमेल असे म्हणून 5 जागा आहेत। त्यानंतर बघा 42.195 किलोमीटर मॅरेथॉन असेल तर प्रत्येकी एक जागा आहे याला। लॉंग जम्प साठी 2 जागा आहेत, हाय जम्प साठी 2 जागा आहेत। जॅव्हलिन थ्रो असेल तर 2 जागा आहे। शॉर्ट पुट या ठिकाणी 2 जागा आहे। या ठिकाणी टोटल जे ॲथलेटिक्स पदासाठी आहेत 11 जागा मेल साठी, फिमेल साठी 14 जागा, टोटल मिळून 25 जागा आहेत। नेक्स्ट बघूया या ठिकाणी, नेक्स्ट आहे स्विमिंग। या ठिकाणी 100 मीटर फ्री स्टाईल असेल तर एक जागा आहे। 200 मीटर फ्री स्टाईल असेल तर मेल साठी एक जागा आहे। 400 मीटर फ्री स्टाईल असेल तर मेल साठी एक जागा आहे आणि वॉटर पोलो जर असेल यामध्ये पाण्यातला खेळ तर 4 जागा आहे या ठिकाणी मेल साठी। टोटल मिळून या ठिकाणी बघा 7 जागा आहेत। त्यानंतर बघा शूटिंग रेंजचं टोटल बघा 10 मीटर पिस्टल जर चालवत असाल तर फिमेल साठी एक जागा आहे। 25 मीटर पिस्टल साठी फिमेल साठी एक जागा आहे। 50 मीटर पिस्टल साठी या ठिकाणी 2 जागा आहेत। 10 मीटर पिस्टल साठी रायफल साठी या ठिकाणी 2 जागा आहेत, प्रत्येकी एक एक। त्यानंतर बघा 3 पोझिशन 50 मीटर साठी एक जागा आहे। अशा टोटल मिळून या ठिकाणी 7 जागा आहेत। नेक्स्ट आहे बघा बॉक्सिंग मध्ये। बॉक्सिंग मध्ये बघा वेट 51 ते 54 किलो मध्ये जर तुम्ही मेडल घेतला असेल तर एक जागा आहे या ठिकाणी मेलला। त्यानंतर 67 ते 71 kg मध्ये मेलला एक जागा आहे। त्यानंतर 71 ते 75 मध्ये एक जागा आहे। वेट बघा या ठिकाणी 63 ते 66 मध्ये फिमेल असेल तर एक जागा आहे। 66 ते 70 मध्ये एक जागा आहे। टोटल मिळून 5 जागा आहेत त्या ठिकाणी। त्यानंतर बघा वेट लिफ्टिंग दिलेलं आहे। 61 kg ला एक आहे, 67 ला एक आहे, 81 ला एक आहे, त्यानंतर 55 ला एक आहे, 59 kg ला या ठिकाणी एक आहे, त्यानंतर 64 kg आणि 71 kg ला प्रत्येकी एक, असं म्हणून 7 जागा आहेत। तायकांदो असेल तुमचं तर अंडर 58 kg असेल तर एक जागा आहे। त्यानंतर 49 kg ला या ठिकाणी एक जागा आहे। 53 kg ला एक जागा आहे। 57 kg ला एक जागा आहे आणि 67 kg ला एक, टोटल मिळून या ठिकाणी 5 जागा आहेत। त्यानंतर बघा आर्चरी मध्ये जर तुम्ही घेतलेला असेल तर कंपाऊंड मध्ये या ठिकाणी 2 जागा मेलला आहेत, 3 फिमेलला, असे म्हणून 5 जागा आहेत आणि रिकव्हर मध्ये फिमेलला एक जागा एक आहे, टोटल मिळून 6 जागा आहेत। जिमनॅस्ट असाल तर या ठिकाणी 6 जागा आहेत तुम्हाला। कबड्डी असेल तर एक जागा आहे। आईस हॉकी असेल तर 4 जागा आहेत। हॉकी असेल तर एक जागा, फुटबॉल असेल तर एक जागा आहे। इक्विस्ट्रेशन म्हणजे ड्रेसेज, शो जम्पिंग, इव्हिनिंग टेंट पेंगिंग ओनली असेल तर एक जागा आहे। कॅकिंग असेल तर या ठिकाणी बघा 2 आणि 3 या ठिकाणी प्रत्येकी जागा 5 आहेत। कोइनिंग असेल तर 2, 4, टोटल मिळून 6 जागा आहेत। रोविंग असेल तर 2, 3, 5 जागा आहेत। व्हॉलीबॉल असेल तर एक जागा आहे। जुडो असेल तर 2 जागा आहेत। रेसलिंग असेल तर 2 जागा आहे। हँडबॉल या ठिकाणी असेल तर या ठिकाणी एक जागा आहे। आईस किकिंग असेल तर या ठिकाणी 2 जागा आहेत। पॉवर लिफ्टिंग असेल तर एक जागा आहे। खो खो असेल तर या ठिकाणी 10 जागा 5-5 या ठिकाणी प्रत्येकी आहेत। सायकलिंग असेल तर तुम्हाला मेलमध्ये 14 जागा आहेत टोटल मिळून। योगासना असेल तर 3-3 जागा, टोटल मिळून 6 आहेत। पेन केकमध्ये या ठिकाणी सिलेटमध्ये या ठिकाणी एक जागा आहे। बास्केटबॉलमध्ये तुम्हाला एक जागा आहे। टोटल मिळून या ठिकाणी बघा 133 जागा अशा डिवाइड केलेल्या आहेत। त्यामध्ये 70 फिमेलला आहेत आणि 63 ज्या आहेत त्या फिमेलला आहेत। तर मित्रांनो हे झालं या ठिकाणी जागेचं विवरण। आपण खाली बघूया महत्त्वाचं, तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईटवरती भेटून जाईल। त्यानंतर बघा त्यांनी पे स्केल आणि अदर अलाउन्सेस दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी 7th पे याला लागू झालेला आहे। त्यानंतर बघा खाली इलिजिबिलिटी कंडिशन्स फॉर द पोस्ट आर ॲज अ अंडर या ठिकाणी दिलेले
नेम ऑफ द पोस्ट दिलंय, एज दिलंय, इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलंय आणि स्पोर्ट क्वालिफिकेशन दिलेलं आहे. कॉन्स्टेबल GD स्पोर्ट आहे, 18 ते 23 वर्षापर्यंत पाहिजे. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी ऑर इट्स इक्विव्हॅलंट फ्रॉम अ रेकॉग्नाइज, म्हणजे 10वी बेसवरच आहे. ठीक आहे, तुमची 10वी जरी झाली असेल तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतो. प्लेयर्स हू हॅव पार्टिसिपेटेड ऑर वॉन मेडल्स, कोणाला ज्यांनी मेडल किंवा पार्टिसिपेट पण केलेलं आहे अशांना या ठिकाणी आहे. आणि ॲडव्हर्टाइजमेंट फ्रॉम 3/4/2023 ते 2/4/2025 या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्याकडे पाहिजे हे सगळं. तर या ठिकाणी हे पूर्ण टर्म्स अँड कंडिशन लिहिलेले आहे, तुम्ही बघून घ्या. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला भरता येतो. डिटरमाइनिंग 3/4/2025 पर्यंतचं एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलंय. तर या ठिकाणी OBC, SC/BC, NCL या प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे, सर्व बघून घ्या. या ठिकाणी बघा स्पोर्ट क्वालिफिकेशन दिलेलं आहे, ओनली दोज प्लेयर्स हू हॅव पार्टिसिपेटेड ऑर वॉन मेडल्स, म्हणजे तुम्ही फक्त पार्टिसिपेट केलं असेल किंवा तुम्ही मेडल सुद्धा जिंकले असतील या कालावधीमध्ये तरी तुम्ही याला फॉर्म भरू शकतात. आणि तुम्ही फक्त 10वी पास पाहिजेत किंवा त्याच्याशी इक्विव्हॅलंट तुमचं शिक्षण असलं तरी चालेल या ठिकाणी. त्यानंतर बघा मार्किंग विल बी डन ॲज पर गिवन बिलो, मार्किंग दिलेली आहे. कॉम्पिटिशन दिलंय, मार्क्स ऑफ गोल्ड मेडल जर तुम्ही घेतला असेल तर त्याला दिलेत, मार्क्स ऑफ सिल्वर मेडल असेल तुमच्याकडे तर त्याच्यासाठी, आणि मार्क्स ऑफ ब्रॉन्झ मेडल असेल तर त्यासाठी, आणि मार्क्स फॉर पार्टिसिपेशन म्हणजे याच्यामध्ये फक्त पार्टिसिपेट केलं असेल तरी सुद्धा मार्क आहेत. तर यानुसार बघा तुम्हाला जे लिस्ट लिहून दिलेली आहे त्याच्या समोर त्यांनी मेडलनुसार मार्क दिले, ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्या. या ठिकाणी बघा ऑर्डर प्रेफरन्स पण दिलेला आहे, फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर, तर तेही याच्या ठिकाणी आहे. गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ असेल तर फर्स्ट, आणि तुम्ही फक्त मेडल जिंकला असेल आणि तुम्ही पार्टिसिपेट केला असेल तर सेकंड प्रिफरन्स आहे. या ठिकाणी बघा फिजिकल स्टँडर्ड दिलेले आहेत त्यांनी, जनरल कॅन्डिडेटसाठी दिलेले आहेत, मेल आणि फिमेलसाठी दिले, आणि चेस्ट फॉर मेल ओनली दिलेले यांनी या ठिकाणी. या ठिकाणी सर्व डिस्क्रिप्शन व्यवस्थित दिलेलं आहे, तुम्ही ते चेक करून घ्या. या ठिकाणी मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे, मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे, जे सिलेक्ट होतील या ठिकाणी रिक्रुटमेंटनुसार, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी एक्झाम नाही आहे, तुमचं मेरिट लिस्ट बेसिसवर आणि तुमचं जे पदक भेटलेले आहेत किंवा तुम्ही कोणते या ठिकाणी ब्रॉन्झमध्ये आहात, गोल्डमध्ये आहात किंवा सिल्वरमध्ये आहात त्यानुसार तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. बाकी हे स्टँडर्ड जे आहे ते तुम्हाला कंपल्शनमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा टॅटू विषयी पण त्यांनी दिलेलं आहे. तर बिईंग अ सिक्युलर कंट्री, आपण जे रिलिजनवाले कंट्री असतात तर त्याच्यामध्ये इंडिया आणि आर्मी सुद्धा आहे, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी टॅटू जो आहे तो परमिट केलेला आहे, पण तो डाव्या हातावरती असला पाहिजे, उजव्या हातावर नाही, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पुढे बघा हाऊ टू अप्लाय केलेलं आहे त्यांनी. तर 4 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सुरू झालेलं आहे, आणि 2/4/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म आहे, तो तुम्ही अप्लाय करून घ्या. या ठिकाणी बघा खाली बघूया आपण ऑनलाईन फीसमध्ये किती आहे, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट मोड आहे, 100 रुपये फीस आहे बघा सगळ्यांसाठी, लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी. म्हणजे OBC असेल, ऑदर असेल, EWS असेल, GD असेल, तर यांच्यासाठी सुद्धा आहे या ठिकाणी. नेक्स्ट बघूया आपण सिलेक्शन प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. त्या ठिकाणी बघा जे पार्टिसिपेट झालेले आहेत किंवा जिंकलेले आहेत त्यांचंच या ठिकाणी लिस्ट लावली जाणार आहे सिलेक्शन. तर ऑनलाईन ॲडमिट कार्ड्स विल बी इश्यूड कॅन्डिडेट्स whose online application are found order appear in the recruitment process, that is document physical standard. ठीक आहे, तुमचं बाकीचं सगळं होणार आहे याच्यामध्ये, तर ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. डॉक्युमेंटेशनची प्रोसेस दिलेली आहे त्यांनी. OBC साठी NCL महत्त्वाचं आहे, तर ते नसेल तर तुम्ही आजच्या डेटपर्यंतचं किंवा नेक्स्ट डेटपर्यंतचं काढून घ्या. त्यानंतर बघा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे PST स्टेट, त्याच्यामध्ये सुद्धा हाईट आणि तुमची या ठिकाणी चेस्ट जी आहे मेलची ती या ठिकाणी चेक केली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मेरिट लिस्ट लावली जाणार आहे बेसिस ऑफ फिजिकल स्टँडर्डवरती. द मेरिट लिस्ट डिसिप्लिन ऑफ हॉकी, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, इक्विस्ट्रेशन विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ मार्क ऑप्टेन इन डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, ते बाकीच्या डिटेल्सनुसार तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. तर मित्रांनो यामध्ये बघा बाकीचे सुद्धा जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले आहेत, तेही तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. तर जे ॲडमिट कार्ड आहेत इलिजिबल कॅन्डिडेट हू विल बी इश्यूड ऑनलाईन बाय मेन्शनिंग डेट अँड व्हेन्यू, तर तुम्हाला त्याच्यावरली जागा आणि ती डेट जी आहे ती ID कार्डवर भेटून जाणार आहे ऑनलाईन थ्रू. या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवरती टचिंगमध्ये राहा. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण खाली बघूया वेगवेगळे या ठिकाणी बघा तुम्हाला जर काही क्वेरीज असतील किंवा कंप्लेंट असेल किंवा काही कळालं नसेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा कॉल करू शकतात. त्यानंतर बघा या ठिकाणी ॲव्हरेज बॉडी वेट दिलेलं आहे त्यांनी डिफरंट एज आणि ग्रुपसाठी. तर एज आणि ग्रुपनुसार तुमचं हे वजन असलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, आणि तुमची हाईट असली पाहिजे. तर हे फिमेल्स कॅन्डिडेटसाठी आहे आणि त्यानंतर हे मेल कॅन्डिडेटसाठी आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा वेगवेगळे ॲनेक्शर दिलेले आहेत. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असेल सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटचं, OBC सर्टिफिकेट असेल, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर तुम्हाला NCL सर्टिफिकेट असेल. तर हे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला ठेवायचे आहेत, तुमचं सगळं डॉक्युमेंटेशन क्लिअर असलं पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे 133 जागा सुटलेल्या आहेत जे स्पोर्ट कोटामध्ये येतात आणि याच्यामध्ये सर्व बसतात. त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. तर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी नेक्स्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.